मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCT's Infinity, PCT's Infinity, PCT's Infinity, PCT's Infinity. PCT's Infinity 90.4 FM, reflecting you. श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM तसंच आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगभरातून. श्रोते हो, इन्फिनिटी विशेष या कार्यक्रमामध्ये आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेली आहे एक तरुण शेतकरी मैत्रीण, जिला नुकताच इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च सेंटर आणि कृषी जागरण संस्था यांच्या वतीनं देशभरात ज्या 50 प्रयोगशील शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो आणि त्यापैकी महाराष्ट्रातल्या 5 ते 6 जणांपैकी भारतीय करोडपती शेतकरी म्हणजेच मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया 2024 या पुरस्कारानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आलंय. मुखई तालुका शिरूर इथून ही खास आपल्याबरोबर जोडली गेलेली आहे आणि या पुरस्काराच्या निमित्तानेच आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. तेव्हा स्वागत करूयात आजच्या आपल्या मैत्रिणीचं, पूजा नवनाथ गरुड हिचं. थँक्यू विराज. पूजा आणि तिचे यजमान आणि सगळेच कुटुंबीय हे शेतीमध्ये खूप वेगवेगळे प्रयोग करत आहेत. विशेषतः सेंद्रिय शेती किंवा रेसिड्यू फ्री फार्मिंग ह्या सगळ्या गोष्टींसाठी तिचं नाव सध्या चर्चेत आहे. आणि ही सगळी जी आहेत, ही सगळी तरुण मंडळी आहेत, थेट ग्राहकांना ते शेतकऱ्यांशी जोडण्याचं खूप मोठं काम करत आहेत. आणि पुणे जिल्ह्यातल्या जवळजवळ सगळ्याच तालुक्यांमधल्या 1200 शेतकऱ्यांना ह्या सगळ्या तरुण मंडळींनी एकत्र केलं आहे. आज जाणून घेणार आहोत त्यांचा हा सगळा प्रवास. सो पूजा, मला सगळ्यात पहिले सांग की हा जो पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल तुझ्या काय प्रतिक्रिया आहेत? नमस्कार, माझं नाव पूजा नवनाथ गरुड, राहणार मुखई तालुका शिरूर. हा पुरस्कार मिळाला आहे तो माझ्या कामामुळेच आणि तो मी माझ्या सर्व शेतकरी मित्रांना पहिल्यांदा अर्पण करेल. आणि हा पुरस्कार आपण बघितलं तर आपण जे काम करतो ते खरंच काम करतो की नाही याची त्यांनी पहिली खात्री करून घेतली. यामध्ये आपण सर्व शेतकऱ्यांना आपल्याशी जोडला आहे आणि त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना खरंच आर्थिक दृष्ट्या कंपनी सक्षम करते की नाही ते बघितलं आहे आणि त्याद्वारे हा पुरस्कार आपल्याला जाहीर केलेला आहे. क्या बात आहे. बहुतांश लोक आता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाल्यांची डिमांड करतात, त्यांना त्या हव्या आहेत. आणि जिथे प्रत्यक्षरित्या तुम्ही हे काम करत आहात तर हे सगळं जमतं कसं? म्हणजे काही जण म्हणतात की नाही हो, सेंद्रिय परवडत नाही, पण तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात ते करत आहात आणि करोडपती शेतकरी हा पुरस्कारसुद्धा तुम्हाला मिळतोय, तर निश्चितपणे हे परवडतं. पण ते कसं परवडतं, तर याबद्दल काय सांगशील? ऍक्च्युली सेंद्रिय माल हा महाग ही लोकांची कन्सेप्ट झाली आहे. पण आपण जर बघितलं तर सेंद्रिय शेतीला खर्च काहीच नाहीये. ऍक्च्युली त्याला जे वापरायचे ते शेणखत, गांडूळ खत अशा प्रकारचं आपल्याला वापरायचंय आणि ते वापरून सेंद्रिय शेती करायची. ही तर पालेभाज्यांसाठी आपण करतोच, पण आपलं कंपनीचं मेन काम रेसिड्यू फ्री मध्ये आहे आणि आपली कंपनी एक्सपोर्ट सुद्धा करते. तर त्यासाठी बाहेरच्या लोकांची डिमांड आहे की आम्हाला केमिकल मुक्त, विषमुक्त अन्न पाहिजे. तर त्याचं आपण 100% प्रोडक्शन करतो. ओके. त्यामध्ये भेंडी, दुधी भोपळा आणि मिरची आपलं एक्सपोर्ट होतं. अरे वा. आणि रेसिड्यू फ्री केलं तर आपण जे प्रोडक्ट मार्केटमध्ये देतो ते जेव्हा ग्राहक खाणार आहे तेव्हा त्याच्यात 0 केमिकल असतं. त्याच्यामुळे ते तुम्हाला खायला पण योग्य असतं. म्हणजे ह्या सगळ्या चाचण्या सुद्धा तुम्ही वेळोवेळी करत असता? हो, आपण पाषाणला लॅब आहे, तिथे प्रोडक्ट जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो तेव्हा त्याची चाचणी केली जाते. त्याच्यात केमिकल लेवल आहे की नाही ते आधी चेक केलं जातं आणि ते त्यामध्ये जर सॅम्पल पास झालं तरच पुढे एक्सपोर्टला आपण तो माल पाठवतो. बर. ह्या सगळ्याची सुरुवात पूजा नेमकी कशी झाली? कारण की एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र गोळा करणं हे काही सोपं काम नाही किंवा पटकन होणार असं काम नाही. तर केव्हापासून सुरुवात झाली आणि 1200 शेतकरी वेगवेगळ्या ठिकाणचे तू गोळा केलेस, वेगवेगळ्या ठिकाणी हा माल थेट प्रत्यक्ष जातो ग्राहकांपर्यंत, हे कधी सुरू झालं?
ऍक्च्युली माझ्या मिस्टरांचं नाव नवनाथ अशोक गरुड. हा. BSc ॲग्रिकल्चर त्यांचं झालेलं आहे. त्यांनी पहिल्यापासूनच त्यांचं शेती क्षेत्रात काम होतं. बर. माझं लग्न 2015ला झालं. 15 नंतरच माझा शेतीचा प्रवास सगळा चालू झाला. अच्छा. माझ्या वडिलांकडचं बॅकग्राऊंड बघितलं तर सगळे नोकरदार वर्ग होता, त्याच्यामुळे शेतीचं काहीच माहिती नव्हतं. हा हा. पण मिस्टरांच्या जोडीने सगळं करणं शक्य झालं वा. आणि त्यांना शेतीची आवड असल्यापासून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणं, शेतकऱ्यांना एकत्रित करणं, शेतकऱ्यांना आपल्याकडनं कसा फायदा होईल हे बघणं कायमच आमचं दोघांचंही ध्येय राहिलं, की वा. शेतकरी हा मोठा झाला पाहिजे. हे प्रामुख्याने आम्हाला हम्म. कायमच वाटत राहिलं. वा वा. कारण की शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा अजून पण वेगळा आहे, की शेती म्हणलं की लोक दुय्यम समजलं जातात हा. आणि ते समजू नये यासाठी मी 100% सगळ्यांना सांगेल की शेती हेच जीवन आहे. क्या बात आहे. ऍक्च्युली आपण जर बघितलं तर कोविडमध्ये सगळं बंद होतं. ज्या IT कंपन्या होत्या त्या सगळे घरी होते, पण शेतकरी हा एकच होता की त्याचं दिवस रात्र काम काम चालू होतं. होतं. करेक्ट. आणि त्याचं मी तुला उदाहरण सांगेल की आपल्या कंपनीद्वारे आपण जवळजवळ 10,000 ते 15,000 ग्राहकांना कोरोनाच्या काळात आपल्या कंपनीने भाजी आणि फळं पुरवलेली क्या आहेत. बात आहे. क्या बात आहे. त्यामध्ये आपण ग्राहक आणि शेतकरी दोघांना संघटित केलं होतं. हा. शेतकऱ्यांची पण त्यावेळेस अशी कंडिशन होती की त्यांना माल पिकवलाय, पण आता सगळं बंद झालंय. तो माल न्यायचा कुठे, तो माल विकायचा कुठे? त्यांच्या पुढे खूप मोठं संकट उभं होतं की बरोबर. अरे आपण एवढा खर्च तर केलाय, पण आता ह्या मालाचं करायचं काय? त्यावेळेस कंपनीने आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा माल कंपनीने घेतला, त्यांना योग्य तो रेट त्या मालाचा दिला हा. आणि तो माल व्यवस्थित सॉर्टिंग, ग्रेडिंग, व्यवस्थित पॅकिंग करून पुण्यासारख्या ठिकाणी जवळजवळ 10 ते 15,000 घरांपर्यंत माल जवळजवळ वर्षभर आपण सर्वांना पुरवत होतो. क्या बात आहे. खूपच मोठं काम हे आहे, कारण की एवढ्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा ती सेवा सुरळीत आणि अखंड ठेवणं आणि त्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा तुमच्यावरती विश्वास सुद्धा तुम्ही संपादन केलात नाही का त्यांचा? हो, शेतकऱ्यांचा विश्वास तर आपण संपादन केलाच आणि पुण्यातल्या ग्राहकांची डिमांड काय आहे हे ओळखून आपण पुण्यासारख्या ठिकाणी आठवडे बाजार चालू केले आहेत. ओके. जिथे आपले शेतकरी आहेत ते स्वतःचा माल डायरेक्ट नेऊन विकू शकतात. वा. आपण जर बघितलं, जर शेतमाल आपण व्यापाऱ्याला दिला तर तो शेतमाल जवळजवळ 20 ते 30 रुपये किलो प्रमाणे शेतकऱ्यांना रेट भेटतो. बरोबर. आणि कदाचित त्याचा खर्च हा कधी कधी 40 ते 50 रुपये झालेला असतो. तर ते नुकसान शेतकऱ्यांचं भरून काढण्यासाठी आपण शेतकऱ्यांना थेट विक्रीची बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जर 40 रुपये मालाचा खर्च आला तर त्याला 80 रुपये कसे भेटतील आणि तो खरंच आर्थिकदृष्ट्या संपन्न कसा होईल हे आपण बघत आहोत. आणि जर आपल्या बाजाराचं म्हणलात तर 18 ते 20 बाजार आपले पुण्यासारख्या ठिकाणी चालू आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी बानेर, बालेवाडी, औंध, पाषाण, तळेगाव, दाभाडे यासारख्या विविध ठिकाणी आपले बाजार चालू आहेत आणि त्या बाजाराच्या माध्यमातून कंपनीचे 5 ते 6 लाख रुपये रोजची उलाढाल आहे. यामधनं शेतकऱ्यांना तर प्रॉफिट भेटलाच आहे आणि ते पण आपल्या बरोबर आनंदी आहे. पूजा, तू मगाशी बोलता बोलता म्हणालीस की ग्राहकांची डिमांड काय आहे हे तुला कोरोनाच्या काळामध्ये कळलं आणि त्याप्रमाणे मग तुम्ही तशी सर्व्हिस त्यांना द्यायला सुरुवात केलीत. तर कशा पद्धतीची डिमांड आहे? तुम्ही आत्ता जे शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करताय किंवा या मुलाखतीच्या आधी आपण गप्पा मारत होतो तेव्हा तू म्हणालीस की काही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स सुद्धा तुम्ही कैक एकरांच्या परिसरामध्ये लावल्यात आणि त्या यशस्वीरित्या त्या इथे तुम्ही त्याचं उत्पादन घेत आहात. त्याच्याविषयी थोडंसं सांग. ऍक्च्युली शेती म्हणलं तर स्ट्रगल खूप आहे, पण तुम्हाला संयम ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. बरोबर. शेतीची रियालिटी बघितलं तर ऍक्च्युली मी माझा अनुभव सांगेल. 12 एकरवर आपण एक्झॉटिक फार्मिंग केलं होतं. एक्झॉटिक मध्ये रेड कॅबेज, आईसबर्ग, लेट्यूस, बेझिल सारखे 12 ते 15 प्रकार आपण लावले होते. बरं. पण दुर्दैव आपलं असं की ज्या दिवशी आपलं हार्वेस्टिंग चालू झालं त्या दिवशी नोटबंदी झाली आणि आपल्याला रेट म्हणावा असा भेटला नाही. तेव्हाच काही संकल्पना डोक्यात होता किंवा अरे आपण पिकवू शकतो तर हा माल आपणच का नाही विकू शकत. आणि या संकल्पनेच्या आधारेच आपण शेतकरी आठवडे बाजार चालू केले आणि याची सुरुवातच आपण आपल्यापासून केली. तसंच आल्याचा आपला प्लॉट होता 4 ते 5 एकर. त्याचाही विषय तसाच झाला. जेव्हा आपल्याकडे 100 टन उत्पन्न होतं तेव्हा व्यापाऱ्यांनी माल मागितला 12 रुपये किलोने. बरं. आणि ऍक्च्युली त्याला खर्च झाला होता 30 ते 40 रुपये प्रति किलो असा खर्च आपण त्याला केला होता.
त्यावेळेस आपण लॉसमध्ये गेलो, पण आपण हार मानली नाही, हं. की हां बाबा मग आता रेट भेटला नाहीये, तर आपण कामच नाही केलं पाहिजे, हां. शेतीच नाही केली पाहिजे. हां. असं कधीच आम्ही म्हणजे हं. दोघांनी पण, मी आणि मिस्टरांनी कधीच संयम सोडला नाही, हं, की हं. हां ठीक आहे बाबा, आज नाही रेट भेटला तर उद्या नक्की भेटेल. कारण की शेतकरी हा कष्ट 100% प्रामाणिकपणेच करत असतो. अगदी, अगदी. जर आपण बाकीच्या फील्डचं बघितलं आणि शेतीचं जर बघितलं, हं. तर शेतीमध्ये कष्ट हे म्हणजे आपण श्रम जे म्हणतो ते करावेच लागतात. हो, हो. बाकीच्यांचं जर बघितलं तर ऑफिसेसमध्ये एसीमध्ये बसून काम केलं की त्यांना त्यांचा महिन्याला पगार क्रेडिट होऊन जातो. बरोबर. पण शेतीचं जर आपण बघितलं तर तुम्हाला ऊन, पाऊस, वारा या सगळ्या सिच्युएशनमध्ये कामच करावं लागतं. अगदी खरं आहे. आणि तर आम्ही एवढं सगळं करून दोघांनी सुद्धा अनिश्चितता असल्यामुळे रेट अनिश्चित असल्यामुळे तुम्हाला संयम हा ठेवणं गरजेचं आहे. तर मी तुला सांगत होते की आल्याचं. पण आम्ही 3 वर्ष सलग प्रयोग केलो. हायेस्ट रेट मला आल्याला भेटला ₹110 प्रति किलो. क्या बात आहे. तर मी शेतकरी मित्रांना हे सांगेल की शेती क्षेत्रात पैसे आहेत, पोटेन्शियल आहे, पण तुम्हाला संयम ठेवणं खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. जेवढा जीव लावू तेवढं ती तुम्हाला रिटर्न करते, याचा अनुभव मला प्रत्यक्षरित्या आलेला आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल विराज, मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आपला ब्रोकोलीचा प्लॉट होता. 3 ते 4 एकर प्लॉट होता आणि आपल्याला हायेस्ट रेट ब्रोकोलीला ₹250 भेटला क्या प्रति बात आहे. किलोचा. बर बर बर. तर मी शेतकऱ्यांना सांगेल की तुम्ही शेती करा, पण त्याला पण टेक्नॉलॉजीची जोड द्या. हे पण मी शेतकऱ्यांना सांगेल. ड्रीप इरिगेशन यासारख्या सुविधा ज्या आहेत त्यांचा उपयोग करा. त्याने शेती पण तुम्हाला करणं सोपं जाईल. बरोबर, बरोबर. आणि टप्प्याटप्प्याने केलं तर ह्या गोष्टी अशक्य आहे असं काही नाही आहे. तू खूप महत्त्वाचा संदेश ह्या सगळ्या आत्ता शेती करणाऱ्या, आधीपासून शेती करणाऱ्या सगळ्याच शेतकरी बांधवांना, भगिनींना दिलेला आहेस, की संयम हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आणि आपल्याकडे दुर्दैवाने शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण काही केल्या कमी होताना आपल्याकडे दिसत नाही. पण तू म्हणालीस तसं की सगळ्या गोष्टी एकदम जमणार नाही आहेत, पण तुम्ही जशी हार मानली नाहीत आणि तुमच्या विषयाला, तो जो ध्यास होता त्याला धरून राहिलात आणि त्याच्यावरती काम सातत्याने करत राहिलात, त्यामुळे तुम्हाला एक चांगला वेआउट पण सापडला. नुसतं स्वतःसाठीच नाही तर तुम्ही बाकीच्यांनासुद्धा घेऊन बरोबर पुढे निघालेला आहात, ह्या सगळ्या प्रगतीच्या टप्प्यावरती आलेला आहात. तर पूजा, हे सगळे प्रयोग करत असताना किंवा तू व्यवसाय कसा करतेस हे सांगितलंस, पण ह्याची तुझी स्वतःची अशी काही बॅकग्राऊंड नव्हती. लग्न झाल्यानंतर तू तुझ्या मिस्टरांना साथ आत्तापर्यंत देत आलीस. हे शिकलीस कसं सगळं आणि मग तुझा इंटरेस्ट कसा कसा निर्माण होत गेला, डेव्हलप होत गेला? ऍक्च्युली माझं बॅकग्राऊंड बघितलं तर माझं BSc केमिस्ट्री झालं होतं मॉडर्न कॉलेजला. ओके. 2015 मध्ये लग्न झालं आणि वडिलांनी ठरवलं होतं की शेतकरीच जावई पाहिजे. क्या बात आहे. आणि खरोखर मी हा अवॉर्ड त्यांना समर्पित करेल की त्यांची इच्छा होती शेतकरी जावई पाहिजे आणि मी पण ते ऍग्री केलं आणि त्याच्यामुळे जो पुरस्कार भेटला तो मी त्यांना समर्पण करेल. कदाचित त्यांनी आत्तासारखा विचार केला असता की IT वालाच पाहिजे किंवा ₹1,00,000-1,50,000 पेमेंट पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे, असा जर सगळा विचार केला असता तर कदाचित हा पुरस्कार मला आज भेटलाही नसता. 2015 मध्ये लग्न झालं, शेतीचं बॅकग्राऊंड होतं. मिस्टरांनी प्रत्येक वेळी समजून घेतलं, तसंच घरच्यांचाही सपोर्ट राहिला प्रत्येक गोष्टीत की हा, मिस्टर म्हणायचे तू कर, मी आहे, चुकलं तर मी आहे. ते प्रत्येक गोष्ट मला शिकवत गेले, मला प्रत्येक गोष्टीत आधार देत गेले, प्रत्येक गोष्ट समजवत गेले की हे असं केलं तर हे असं होऊ शकतं, हे असं केल्याने हे असं होईल. आणि मी पण ते आवडीने आत्मसात करत गेले. आपल्या शेतीबरोबरच डेअरीचाही व्यवसाय आहे. 1000 लिटर डेअरीचं आपलं संकलन आहे. तर तिथे पण आपण शेतकऱ्यांशी जोडलो गेलो की शेतकऱ्यांना काय समस्या आहेत, तिथे पण आपण त्यांना मदत केली. त्या प्लॅनचं देखील मी काम बघायचे. तसंच सगळं बॅकग्राऊंड शेतीचं असल्यामुळे विविध प्रकारचे, आणि मिस्टरांना मेन मध्ये शेतीची आवड होती की आपण वेगवेगळे प्रयोग करूयात, आणि दोघांनी मिळूनच हे शक्य झालं. आणि हे करत असताना मला घरच्यांची खूप मोठी साथ भेटली की मला मार्केटच्या निमित्ताने पुण्याला जावं लागायचं. तेव्हा माझे छोटे बालगोपाळ घरी असायचे, तर सासू सासऱ्यांनी मला खूप सपोर्ट केला की हा तू कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच मी सगळं करू शकले. वा वा. नाही, खरंच हा घरच्यांचा सपोर्ट असणं हे अत्यंतिक महत्त्वाचं असतं, कारण की ती सगळी घरची जबाबदारी जेव्हा ही मंडळी सांभाळत असतात त्याच वेळेला आपण बाहेर जाऊन खूप काहीतरी चांगलं काम करू शकतो. त्यामुळे सर्वस्वी अर्थातच त्यांना श्रेय देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहेच. तू म्हणलीस तसं की आता ही सगळी तरुण मंडळी तुम्ही काम करत आहात, तर आत्ताच्या तरुण पिढीमध्ये जसं तुम्ही खूप इच्छेने काम करताय, खूप समर्पित भावनेनं काम करतात, तशी किती आजूबाजूला आपल्या तरुण मंडळी दिसत आहेत की जी असे नवनवीन प्रयोग करतायत?
आजूबाजूला आता विविध तरुण लोक यायला लागलेत आणि आपण आपल्या बरोबर मेन म्हणजे जे सुशिक्षित आहेत हां. अशा लोकांना जोडायचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. बर. आणि शेती हे क्षेत्र विराज बघितलं तर असं आहे की अन्न, पाणी आणि निवारा हं. या माणसाचा बेसिक नीड आपण ज्या म्हणतो हं. त्यामध्ये शेती हा येतो. बरोबर. आपण बघितलं IT कंपन्या बंद होऊ शकतात, जर बाहेर काही झालं तर ह्या कंपन्या बंद होऊ शकतात. खरंय. पण शेती क्षेत्र असं आहे की जे आयुष्यभर त्याला मरण नाहीये. अगदी. जोपर्यंत माणसाचं पोट आहे तोपर्यंत येस, असणारच जोपर्यंत माणूस पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत अन्न ही बेसिक नीड माणसाची राहणार आहे. अगदी. आणि आपण बघतो तर मी तरुणांना सांगेल की इंजिनियर, डॉक्टर ही तर क्षेत्र आहेच, हं. पण तुम्ही BSc ऍग्री मध्ये जे क्षेत्र आहेत शेती रिलेटेड हं. तिथे पण तुम्ही ट्राय करत जा, तिथे पण तुम्ही ऍडमिशन घेत जा. हं. कारण की शेतीला मरण नाहीये. तुम्ही जर त्याच्यात इनोव्हेटिव्ह काही करत गेले 100% तुम्हाला त्याच्यात यश आहे. बरोबर आहे. आणि आपण जर बघितलं की आताच्या मुली जर बघितल्या विराज, तर शेतकरी नवरा नको म्हणतात. त्या बाबा त्याला IT वाला जॉब पाहिजे, असं सगळ्या मुलींच्या पण अपेक्षा आहेत. पण मी मुलींना पण 100% हे सांगेल की शेतकरी नवरा तुम्हाला म्हणजे जोपर्यंत शेती आहे तोपर्यंत तुम्हाला अन्न, पाणी आणि बेसिक नीड आहे त्या कधीच कमी पडू शकत नाही. अगदी. कंपनी बंद पडली तर तुमचं इन्कम बंद होईल, पण शेती बंद पडली तर पृथ्वीच बंद होईल. अगदी खरंय. तर मी मुलींना पण प्रामाणिकपणे सांगू, शेतीला दुय्यम न समजता तुम्ही पण त्याच्यात इनोव्हेटिव्ह करा. बरोबर. की तुम्ही पण माती चुकरली पाहिजे किंवा असं काही केलं पाहिजे असं बिलकुल मी सांगत नाही. आणि मी म्हणजे माझ्या लग्नाला 10 वर्ष होतील, 10 वर्षात म्हणजे खुरपं घेऊन कधीच खुरपलं नाही. सगळ्या गोष्टीला मॅनेजमेंट आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित ते मॅनेज केलं तर 100% शेतीतनं तुम्हाला प्रॉफिटच आहे. वा. आता तू म्हणतेस ते अगदी योग्य आहे की स्मार्ट वर्क ह्याच्यामध्ये सुद्धा आणायला पाहिजे शेती या क्षेत्रामध्ये. आणि आत्ता एवढी खरोखरच आपल्याला टेक्नॉलॉजी आहे, अनेक पद्धतीने माहिती आपल्यापर्यंत पोचतीये, उपाययोजना आहेत त्याच्यावरती सांगितलेल्या आहे. आपल्याकडे वेदर फॉरकास्ट जे आहे ते खूप आता उत्तम प्रकारे हळूहळू डेव्हलप होतं आहे, त्यामुळे त्याचाही आपल्याला चांगला सपोर्ट शेतीमध्ये होतो. तर ह्या सगळ्याचा उपयोग करून आपण खरोखरच चांगलं उत्पादन करू शकतो जे काही तुम्ही पिकवत असाल. तर मला असं सांग की ज्यांची छोटी शेतांचे तुकडे आहेत म्हणा, की खूप जास्त एकर्समध्ये असं नाही आहे शेती, पण तरीसुद्धा घर चालेल एखाद्याचं, सर्वसामान्य माणसाचं, तर हे सर्वसामान्य माणूस करू शकेल का? हो, 100% करू शकेल. आपण जी आठवडे बाजाराची कन्सेप्ट विराज इनोव्हेट केली आहे ती त्याच आधारावर केली आहे की तू 1 एकर मध्ये तुझा काय माल निघेल किंवा छोट्याशा याच्यात जो माल निघेल तो व्यापाराला दिला तर तुझे 50,000 होणार असतील, तर तू आपल्या मार्केटमध्ये विकले तर त्याचे लाखभर रुपये कसे होतील, हेच आपलं प्रमुख उद्दिष्ट आहे. जे शेतीचे वाईट अनुभव आपल्याला आले आहेत व्यापाराच्या दृष्टीने, बाकीच्या सगळ्या गोष्टींनी, ते शेतकऱ्यांना येऊ नयेत त्यासाठी आपण 100% काम करतोय. कारण की शेतकऱ्याचा मेन प्रॉब्लेम जर बघितला तर त्याला पिकवता येतंय, पिकवायचं कसं हे सांगण्या एवढी मी मोठी नाहीये, पण तुम्ही विकायचं कसं हे मी 100% सांगेल. शेतकऱ्याचं आता जर आपण बघितलं तर तो पिकवतोय, पण त्याला विकायचं कसं, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, तिथे शेतकरी मागे पडतात. तर आपण त्यांना ते सांगू शकतो, स्वतः पिकवलेला माल स्वतः विका, तेव्हाच त्याचे पैसे होणार आहेत, तेव्हाच तुम्हाला त्याचा योग्य तो भाव भेटणार आहे. अगदी. मग आता आपल्या शेतमालाचं योग्य मार्केट शोधणं हे जे एक स्किल आहे ते मग तू त्यांना कसं सांगतेस की हे कसा शोधायचा, कुठे नेऊन विकावा तर जास्त प्रॉफिट आहे? त्याच्यासाठीच आपण आपल्या कंपनीचे स्वतःचे आठवडे बाजार चालू केलेले आहेत. अच्छा. जे पुण्यासारख्या ठिकाणी मी तुला मगाशी म्हणलं 20 ते 22 आठवडे बाजार आपले चालू आहेत. शेतकऱ्यांना ज्या गोष्टी लागतात त्या बेसिक गोष्टी आपण त्यांना सगळ्या पुरवतो आणि त्यांनी त्यांचा शेतमाल घेऊन यायचं आणि आपल्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी विकायचं आणि जे काय प्रॉफिट होईल ते आपण त्यांना देतो. त्याच्यामध्ये आपला काहीही रोल कंपनीचा राहत नाही. तुम्ही तुमचा माल 20 रुपयाचा आहे, तुम्हाला जी किंमत त्याला योग्य वाटते 20 रुपयाचा तुमची जर मालाची किंमत आहे, तर तो तुम्ही तुमच्या 40 रुपयांनी विकला तरी कंपनीला काही अडचण नसते. आणि कंपनीचा यामध्ये फक्त प्लॅटफॉर्म उभा करून देणं एवढाच रोल आहे, त्यामध्ये आपण शेतकऱ्यांकडनं काहीही घेत नाही. अच्छा. आणि मग हे सगळे शेतकरी त्यांच्या वाहनांनी तिथपर्यंत पोहोचतात? आणि तिथपर्यंत पोहोचतात आणि ज्याच्याकडे वाहन नाही त्याला आपल्या कंपनीच्या 2 पिकअप व्हॅन आहेत, तेही आपण त्यांना वापरायला देतो. शेतकऱ्यांना जेवढा काही सपोर्ट करता येईल तेवढा 100% देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. वा, क्या बात आहे. सगळ्या शेतकऱ्यांना तर तुम्ही खुश केलं आहेच, पण चांगल्या भाज्या, चांगली ताजी फळं आणि तेही ग्राहकांनाही परवडतील अशा किमतीमध्ये तुम्ही उपलब्ध करून देताय. तर ग्राहकांच्या कशा प्रतिक्रिया तुम्हाला येत आहेत?
ग्राहकांचा रिस्पॉन्स खूप छान आहे हम्म. आणि ग्राहकांचा रिस्पॉन्स चांगला असल्यामुळेच गेले 4 ते 5 वर्ष आपले आठवडे बाजार नियमित चालतात. ग्राहक म्हणजे असं झालंय की हा आम्हाला तुमच्याचकडची भाजी पाहिजे हा. आणि ग्राहकांसाठी आपण डायरेक्ट शेतीला व्हिजिट पण ठेवलेली आहे की अरे वा. जेणेकरून त्यांचा पण ट्रस्ट आपल्यावर असला पाहिजे की हा आपण जो माल खातोय तो खरंच विषमुक्त आहे का, हम्म. तो जिथून येतोय तिथे कसा पिकवला जातो हे पण आपण ग्राहकांना आपल्या कंपनीद्वारे दाखवून देतो की हा बाबा तुम्ही जो माल घेताय तो इथून हा, येतोय, या हा. शेतकऱ्याचा येतोय. हम्म. कोणाला कधीही काही वाटलं तरी आपण डायरेक्ट व्हिजिट हा ऑप्शन त्यांच्यासाठी ठेवलेला आहे. क्या बात आहे. हा आम्हाला बघायचंय की कुठनं माल येतोय, कुठनं तुम्ही येताय, कुठनं शेतकरी येतोय, तर त्यांना आपण डायरेक्ट फार्म व्हिजिट पण ठेवलेली आहे बरोबर की बरोबर. तुम्ही येऊन तुमचा माल इथून घेऊन गेले तरी आपण त्यांना अलाउड करतो. वा वा. की जो ग्राहकांचा विश्वास आहे तो हम्म. आपण संपन्न केला. करेक्ट करेक्ट. म्हणजे ग्राहक 4-4 5-5 वर्ष आपल्याकडनंच भाजी घेतात. वा. म्हणजे की हा भाजी म्हटलं ना की हा आम्हाला तुमच्याचकडची भाजी पाहिजे, असा ग्राहकांचा हम्म, ट्रस्ट हम्म. आपण संपादित केलेला आहे. बरोबर. तुम्हाला आता जाहिरात करण्याची आवश्यकता नाही. तुमचे ग्राहकच ते स्वतःच एकमेकांना सांगणार की हां तिकडे भाजी चांगली मिळते बरं का. त्यामुळे आपोआपच ग्राहकसुद्धा वाढत आहेत. पूजा, आज ह्या तुझ्या सगळ्या छान छान प्रयोगांबद्दल तुझ्याशी गप्पा मारता आल्या आणि तुला हा जो पुरस्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते मिळाला त्याबद्दल पुन्हा एकदा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM कडून तुझं खूप मनापासून अभिनंदन. आणि धन्यवाद. येस, असाच तुमचा सगळा हा विस्तार होत राहो. अजून तुम्ही भरपूर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन संपन्नतेच्या दिशेने वाटचाल करत राहा. आणि तुम्ही हे जे सगळे बारीक गोष्टी ज्या प्रत्यक्ष अंमलात आणताय ना ते खूप कौतुकास्पद आहे. कारण की बोलणं सोपं आहे, म्हणजे आम्हाला इथे शहरात बसून अरे हां शेती करणं, हो. पण हे बोलणं सोपं आहे. तिथे प्रत्यक्षात शेतीमध्ये किंवा मातीत उतरल्यानंतरच ज्या गोष्टी करायला लागतात त्याची आम्हाला सुतराम खरं तर काही कल्पना नसते. शेती हे सुद्धा एक आव्हानात्मक क्षेत्र आहे आणि ते तुम्ही खूप यशस्वीपणे त्याच्यावरती आलेल्या अडचणींवर मात करून चांगल्या पद्धतीने जमवत आहात. हे सगळं हे ऐकून खूप आनंद झाला. सो पुन्हा एकदा तू वेळ दिलास आणि आमच्याशी गप्पा मारलास त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू विराज. श्रोते हो, केंद्रीय मंत्री श्रीयुत नितीन गडकरी यांच्या हस्ते इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च सेंटर आणि कृषी जागरण संस्था यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा भारताचे करोडपती शेतकरी म्हणजेच मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया 2024 या पुरस्कारानं जिला सन्मानित करण्यात आलं अशी पूजा नवनाथ गरुड हिच्याशी साधलेला संवाद आत्ता आपण ऐकत होतो. अशाच विविध विषयांवरचे कार्यक्रम आपण ऐकू शकता पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओवर 90.4 FM तसंच लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगभरातून. हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू, पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू. ॲग्रोवनसारखे लोक आपल्यासाठी करताय त्याला माहिती देतात. एकदा ती माहिती मिळाली की आपण आपल्या वावरात आपल्याला हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू, पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू. पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू. अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू. लढार तू लढार तू लढार तू बळीराजा, वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा. लढार तू लढार तू लढार तू बळीराजा, वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा. आपलं मार्केट आपणच तयार करायचं, आपणच तयार करायचं. येतील जातील संकटेही सोडू नको तू साथरा. एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हातरा. नदी पेटली उरी देवत ठेवू मात्र, स्वाभिमानी लढवल्याही शेतकऱ्याची जात होई. आम्हाची शपथ घेऊन फुलवसार रागर, काळाईची पुण्याई खेळतीच तुरा.
फेड तू अंधार